तर मी ना आले माझ्या माहेरी. तर माझ्या माहेरी ना तर यात्रा आहे. तर यात्रेसाठी आले. संजीच्या स्कूलला दांडे मारून मम्मीनी सकाळची देवपूजा केली होती. नंतर गरम-गरम चहा घेतला. कोराच चहा केला होता. संचितला ना आमच्या इथली पुरी भाजी खूप जास्त आवडते. नेहमी आम्ही जाऊन खात असतो. ह्यावेळेस पप्पांनी घरी आणली होती. त्यामुळे आम्ही तिघांनी पण मस्त अशी पुरी भाजीवर ताव मारला. थोडासा बाजार पण आणला होता. बाजारामध्ये सगळंच आणलं होतं म्हणजे बऱ्यापैकी. तर ते मी आणि मम्मीनं दोघींनी निवडून साईडला ठेवलं. तर भजी आणले होते, चिरमुरे आणले होते, कोथिंबीर, वॉटरमेलन असं बरंच काय-काय आणलं होतं आणि भाज्या निवडायचं म्हणलं की बराच वेळ लागतो. त्यामुळे सगळं दोघींनी बसून निवडलं, ठेवलं फ्रिजमध्ये. तर इथं माझा आजोबा म्हणजे माझ्या आजोबाने संचित दोघांचा चालला होता काहीतरी खेळ. संध्याकाळच्या वेळेस आम्ही आणलं होतं चिकन. चिकन मम्मीला म्हणलं, संचित म्हणला की चुलीवर बनव. त्यामुळे चुलीवर मस्त असं चिकन बनवायचं चालू होतं. तर मग आता चिकनचा वास आलाय आणि मांजरे येणार नाहीत असं होतंय का? तर एक सोडून 2 मांजरं आली होती आणि सारखी कडेकडे बघायची आणि मग त्यांना म्हणलं चला आता तुम्हाला पण दाखवूया. तर इथं बघू शकता हे मांजर ना अगदी टक लावून असं सारखं वास घेत होतं आणि इकडे हे आहे एक पिवळ्या कलरचा आणि एक काळ्या कलरचा. तर अशी 2 मांजरं आली होती. मम्मीने त्यांना थोडंसं दिलं तर खायला, तरी पण ते काय आता खाल्ल्याशिवाय काय जातात का? ते वाटच बघत बसले होते. आता हे कधी जेवण करायला बसणार आहेत आणि कधी आम्हाला खायला मिळणार आहे. चला तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.